श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की परान्न घ्यावे का, परान्न घेतल्याने काय होते आणि परान्न घेताना काय म्हणावे म्हणजे आपणास दोष लागत नाही. तर गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता. तो कर्ममार्गी होता, परज्ञानी होता. तो कोणाकडून दान घेत नसे, कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे. तो कोणाशीही वादविवाद घालत नसे. तो चुकून सुद्धा कधी खोटे असत्य बोलत नसे. तो नेहमी 5 घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरत असे. त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे, पतीशी नेहमी भांडत असे, अन्नाची मोठी लोभी होती. त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालत असत. गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रस भरत वर्णन करीत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, माझे नशीबच खोटे. मला स्वप्नातही असले गोड-धोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली. केवळ त्याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही. माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला असं दरिद्राचे दिवस मिळाले. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान, त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते. माझा पती कधीही परान्न घेत नाही, त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही. माझे नशीबच फुटके, दुसरे काय. परमेश्वरा, मी काय करू, असे ती नेहमी दुःख करत असे. असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण योजनेचा बेत आखला होता. त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. ते पाहून ती ब्राह्मणी, ती स्त्री आपल्या पतीला म्हणाली, आज आपल्या गावात एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्ध निमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरवले आहे. आपणही त्या भोजनाला जाऊया. निदान एक दिवस तरी चांगले गोड-धोड खायला मिळेल. तेथे वस्त्रे, दक्षिणाही मिळणार आहेत. मला तेथे जायची फार इच्छा आहे. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्यावी. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे, त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचे असेल तर तू खुशाल जा. त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही एकट्या कशा आल्यात? मी दाम्पत्य भोजन घालीत आहे. तुमचा पती कोठे आहे? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या. हे ऐकताच तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. येथे भोजनाचे निमंत्रण आहे, हे दाम्पत्यांना. पती तर परान्न घेत नाही, तो येणार नाही. तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे? मग ती श्री गुरु नृसिंह सरस्वतीकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, स्वामी, गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजविले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल. तिचे हे बोलणे ऐकून गुरूंना हसू आले. मग ते तिच्या पतीला म्हणाले, अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर, कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नियम आहे, परंतु
तुमची आज्ञा मला शिरसावणं आहे. जो आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावे लागते. म्हणून मी पत्नी बरोबर भोजनाला जाईल. मग गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेली. आज आपणास चविष्ट भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघे पानावर बसली. वाढण सुरू झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी एका ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुक्कर आणि कुत्रे खात आहे. असे दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. पण पतीला म्हणाली, तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला. माझे चुकले. हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला. तो दुःखाने म्हणाला, माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नियम तर मोडलास. शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरूंकडे आला. दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्री गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले, काय परान्नाचे सुख कसे वाटले? परान्न घेत नाही म्हणून तू सुदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस. आत्ता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? श्री गुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, स्वामी मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या हव्यासा पायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला. मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेली. मी मोठाच अपराध केला. मला क्षमा करा. मग तो ब्राह्मण श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही, वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू? त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, चिंता करू नको. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने. त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही, त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस. त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्य घडेल. पण अशा वेळी तू गेला नाहीस तर तुला शाप लागेल. श्री गुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले, कोणाकडे भोजनाला जावे ते मी प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. आपले गुरु, शिष्य, वैदिक, ब्राह्मण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागणार नाही. एखादा ब्राह्मण विना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्याशिवाय गायत्री मंत्राचा जप करावा, म्हणजे कोणताही दोष लागत नाही. त्यांना अन्नवर्ज्य करण्याची घरे सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेत केले आहे. ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांश रूपाने सांगतो, ते ऐक. आपल्या आई वडिलांपासून आपली सेवा करून घेणारा,
धनलोभी, आपल्या बायका मुलांचे हार करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राह्मण, विनावादक समाजाने बहिष्कृत केलेला, याचव कृतीचा, स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंशुज, दुचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला, पुरुष, ब्राह्मण, दारू करणारा, आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतीकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यांवर केलेले उपकार बोलून दाखवणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आशाभूत पुराण घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा, परगृही राहणारा, अशा लोकांकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये. गेल्यास त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात. म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजनाला जाऊ नये. त्याऐवजी भूमिदान, स्वर्णदान, गज अश्व रत्नदान केल्यास दोष लागत नाही. परांना घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्रियांगमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमावस्येला परांना घेतल्यास मास पुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये. त्याचप्रमाणे चंद्र सूर्यग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सुवेद किंवा सुतक असलेल्याच्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणांनी जर आपला आचारधर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात. त्याला महासिद्धी प्राप्त होते. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध होतात. कारण घरातल्या लोकांची बुद्धी सुव्यवस्थित चालते. त्यामुळे परांना कधीही घेऊ नये. लग्न न जमणे, मुलं होण्यासाठी अडचणी येणे, सतत पैशांची चणचण भासणे अशा समस्या देखील निर्माण होतात. चोरीचे खाऊन चोरी करण्यानेच मन होते. बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करीत असे. त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असंख्य खूप दिवस चालत राहिले. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण करायला हवा. एक दिवस त्याने बासमती तांदूळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाराच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले. पाहुणचार घेतला, भोजन केले, खिरीचा आस्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा. ऊन कमी झाले की तुम्ही जा. साधू महाराजांनी ते ऐकले. ते आराम करत असलेल्या बेडरूममध्ये लपून व्यापाराने एक मोठा रकमेची नोटांचा बंडल ठेवला होता. साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला. त्यांना नोटांची चाहूल लागली. इतक्या बंडलांपैकी 2-4 बंडल झोळीत घातले तर काय फरक पडणार आहे? व्यापाराला तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी 3-4 बंडल झोळीत घातले. संध्याकाळी व्यापाऱ्यांना आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजण्यासाठी बसल्यावर
त्याच्या लक्षात आले की पैसे कमी आहेत. व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील. व्यापाराने नोकरांची पिटाई चालू केली. तितक्यात साधू महाराज तेथे पोहोचले. आपल्या झोळीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, नोकरांना मारू नकोस, मी पैसे घेऊन गेलो होतो. व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल. इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकऱ्याला वाचवण्यासाठी बोलत असाल. साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी महापायी पैसे चोरले होते. साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती. व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली. साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली. सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची मला जाणीव झाली. माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल, म्हणून मी तुम्हाला पैसे परत करण्यासाठी आलो. म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी